तर प्रत्येक ग्रंथाचं उद्दिष्ट आहे प्रत्येक जड जीवाचा उद्धार व्हावा. जर उद्धार आपल्या हातात आहे, उद्धार ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेला आहे आणि ते ग्रंथच आपल्याकडे नसतील, आपण जगामध्ये संसारामध्ये आपण भरपूर पैसा इकडे तिकडे आपण काय करतो, संपवतो, म्हणजे वायफळ खर्च आपण करतो. आणि आपल्या घरामध्ये ज्या संतांच्या वाङ्मयातून आपला उद्धार आहे, असे वाङ्मय आपल्या घरात नसतील तर मग आपण अभागी आहोत. आपल्याला आपल्या संतांबद्दल अभिमान असला पाहिजे. त्यांनी आपल्या संसारावर तुळशीपात्र ठेवला आणि आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. आपण सावध व्हायला पाहिजे, कारण ज्याला त्याला सुटण्याचा मार्ग आहे. हा मार्ग कसला आहे? सुटण्याचा मार्ग आहे. हो, प्रत्येकाने सुटायला पाहिजे आणि सुटण्यासाठी या संतांनी प्रत्यक्ष अवतार घेतलेला आहे. हे ज्ञान गुह्य आहे, कोणाला कळत नाही. आणि म्हणून भगवंतांनी प्रत्यक्ष उद्धवाला, भगवंतांनी प्रत्यक्ष अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान आहे. आता आपण या ओव्यांकडे वळूया. एकनाथी भागवत आणि अध्याय 23 आणि श्लोक क्रमांक 48 आणि त्यातील ओवी क्रमांक आहे 669. आता आपण 70व्या ओवीला सुरुवात करूया. 670. जै इंद्रिय धरून हाती, मने एकाग्र होई जारते, तेव्हा इतर इंद्रियांची स्थिती राहे निश्चिती सुनाट. भगवंत सांगतो उद्धवाला, बघ उद्धवा, जै इंद्रिय धरून हाती, मने एकाग्र होई जारते, तेव्हा इतर इंद्रियांच्या स्थिती राहे निश्चिती सनाटे. सनाट आपला जो विषय चाललेला आहे तो मनाबद्दल चाललेला आहे. मन कोणाकोणाला फसवतं? संपूर्ण देवांना देखील त्यांनी काय केलेलं आहे? मनाने फसवलेलं आहे. आपण कालच्या विश्लेषणामध्ये ऐकलं की प्रत्यक्ष चंद्राला देखील मनाने फसवलेलं आहे. चंद्राला देखील क्षयरोग प्राप्त झालेला आहे, कारण त्याचं मन भरकटलेलं आहे. म्हणून दक्ष राजाने काय केलं? त्याला शाप दिलेला आहे. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाला देखील मनाने फसवलं. मन कोणाला फसवत नाही सांगा. आणि मनावरती आपल्याला विजय मिळवायचा असेल तर त्याच्यावर उपाय पण सांगितले या अध्यायामध्ये. उपाय काय सांगितलाय? की गुरूंना शरण जाऊन मन हे गुरुकृपेची आंदणी दासी, ते सदा भीत असे सद्गुरुशी, ते ठेविता सद्गुरु चरणापाशी, देई साधकांशी संतोष. म्हणजे काय सांगितलंय? मन हे गुरुकृपेची आंदणी दासी, गुरुकृपेचं दास्यत्व जर मनाने स्वीकारलं आणि ते सदा भीत असे सद्गुरुशी, ते श्रीगुरूंनाच घाबरतो, बाकी कोणाला घाबरत नाही. ते ठेविता श्रीगुरु चरणाशी, बघा, ते ठेविता सद्गुरु चरणापाशी. जर आपण सद्गुरूंच्या चरणावरती मन आपलं ठेवलं, दे साधकाशी संतोष, प्रत्येक साधकाला सुख, समाधान, शांती, आत्मज्ञान प्राप्त होईल. कशातून होईल? तर ते गुरुच्या चरणावर आपलं लक्ष ठेवलं तर. सातत्याने गुरुच्या चरणावर लक्ष ठेवलं पाहिजे. गुरूंच्या कार्याकडं, गुरूंच्या शब्दाकडे, गुरुने दिलेल्या अभ्यासाकडे. एकच उपाय आणि तो उपाय प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि सततम कीर्तयन्तो माम म्हणजे काय? सातत्याने भगवंताच्या नामाचं कीर्तन करायला पाहिजे. सातत्याने संत समागम करायला पाहिजे. सातत्याने ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे. सातत्याने वेळ मिळाला तर आपल्याला ध्यान पण करायला पाहिजे. बोधावरती आपण आरूढ राहायला पाहिजे.
जर बोधामृत आपल्याला पाजलेलं आहे संतांनी, तो आपण बोध अमृत जर घेतला नाही तर आपलं अंतःकरण शुद्ध होणार नाही. लक्षात घ्या, अंतःकरणाची शुद्धी कशामध्ये आहे तर भगवंताच्या नामाच्या चिंतनामध्ये, त्या बोधावर आरूढ होऊन आपण सातत्याने भगवंताचं भजन केलं तरच आपल्याला शांती मिळणार आहे, नाहीतर शांती मिळणार नाही. जर मन एकाग्र होईल तर इंद्रियांचे बल कमी होईल. बघा, मन एकाग्र चित्त झालं तर इंद्रियांचं बल कमी होईल, आणि मन जर इकडे तिकडे भरकटलं तर इंद्रियांचं बल, मनच सांगतो इंद्रियांना चला इकडे भटकूया तिकडे भटकूया, या इकडे जाऊया तिकडे जाऊया, म्हणजे मनच माणसाला कामाला लावतो. आणि मनच जर श्रीगुरूंच्या चरणावर आपण ठेवलं, ज्ञानोबा सांगतात की नाही, मग तेथे आपण एकाग्रांतःकरण करुणे सद्गुरु स्मरण अनुभवी जय. काय सांगतात ज्ञानोबा, मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जय. विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे, आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये. बघा, संपूर्ण विषयांचा विसर पडतो, मनाची कसमस मोडते आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये, आणि सर्व इंद्रियांच्या वृत्ती ज्या आहेत त्या एका आत्मस्वरूपाकडे, एका आत्मदेवाकडे येतात. आणि एकदा का आपण आत्म्याकडे आलो, आत्म्याचं भजन आपण केलं तर आपलं नामस्मरण चालू होतो. आत्मा हाच परमात्मा आहे, आणि त्या आत्मतत्वरूपामध्ये आपण जर तल्लीन झालो तर आपलं भजन होतं. आणि मग आपल्याकडे भजन झाल्यानंतर आपलं मन रामरूप होतं, आणि मन हा इंद्रियांचा राजा आहे, आणि तो काय करतो तर इंद्रियांना आदेश देत नाही विषयांकडे जाण्यासाठी. संपूर्ण इंद्रियांना सांगतो तुम्ही भजन करा भजन करा भजन करा, भजनानंदामध्ये जा. हे कधी होतं जर आपण त्या मनाला रामरूप केलं तर. मनाला रामरूप कसं करायचं तर दिलेलं, आपल्या सद्गुरूंनी दिलेलं आपण भजन सातत्याने केलं तरच. आपल्याला दिलेली साधना आहे, ती साधना आपण सातत्याने केली आणि त्या साधनेवरती आपण आरूढ झालो, बोधामृत आपण जर सातत्याने सेवन करत गेलो तर आपलं अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झालं तरच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. म्हणून तिथे काय लिहिलंय, जर मन एकाग्र होईल तर इंद्रियांचे बल कमी होईल. जर मन एकाग्र चित्त झालं, एकाग्र चित्त म्हणजे काय, भगवंताच्या नामाशी एकरूप झालो. एकाग्र कसं करायचं, त्राटक लावून नाही. एकाग्र चित्त करायचं म्हणजे भगवंताच्या भजनानंदामध्ये जाऊन भगवंताचं भजन करता करता त्या भगवत स्वरूपाची अनुभूती घेणं, भगवंताच्या अनाथ नादामध्ये जाणं, भगवंताच्या प्रकाश स्वरूपामध्ये जाणं, भगवंताच्या चैतन्याशी एकरूप होणं, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालो तरच आपल्याला ह्याची अनुभूती येईल. आता पुढे काय सांगतात बघा, इंद्रियाविषयी होय संगती, ते काळी जाई दुष्टिती, मनोवृत्ती तेव्हा न घडे विषय प्राप्ती, इंद्रिय स्फूर्ती स्फुरेना. काय सांगतात की मनोवृत्ती स्थिर नसताना, जर माणसाची मनोवृत्ती जर स्थिर नसेल तर भजन होत नाही. म्हणजे मनाच्या वृत्ती नाना, तेथे जन्म घेते वासना, वासना पाहता दिसेना परंतु आहे ना हो. मनाची वृत्ती काय आहे तर विषयांचं चिंतन करणं, आणि त्या विषयांचं चिंतन जर थांबलं तर आपोआपच आपल्याला दिलेल्या नामाची उपासना आपोआपच चालू होतो. म्हणून मनोनिग्रह करणं फार महत्वाचं आहे. इंद्रियांच्या संगती जाई पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. म्हणजे इंद्रियांच्या संगती जाई पसरू होतसे मती, आपली मती आपला मन इंद्रियांच्या द्वारे इकडे तिकडे भटकत असतो. पायांना सांगतो चला कुठेतरी जाऊ फिरायला,
हातानं सांगतो चला काहीतरी वाईट कर्म करूया, डोळ्यांना आज्ञा झाली तर डोळे वाईट बघतात. म्हणजे सर्व कार्य कोणाकडून होतो? मन हा इंद्रियांचा राजा आहे आणि त्या राजाचा जसा आदेश असेल तशी राजाची प्रजा म्हणजे इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, ही सर्व कोणाच्या अधीन आहेत? ते एका मनाच्या अधीन आहेत. आणि त्या मनालाच आपण जर भजनाला लावलं तर सर्व इंद्रिय भजन करतात. लक्षात घ्या, भजन म्हणजे काय एवढं सोपं आहे, कठीण नाही आहे. पण आपलं मन जे आहे ते मन आपल्याला सकाळी उठून जर आपण 1 तास ध्यान केलं, 2 तास ध्यान केलं, त्या नामावर आपण आरूढ झालो आणि त्या भगवंताचं आपण चिंतन केलं तर मन जर रामरूप झालं तर सर्व इंद्रिय आपोआपच भजनानंदामध्ये जातात. आणि ते सकाळचं आपण ब्रह्ममुहूर्ताचं आपण जर 1 तास फुकट घालवलं, ते आपण जर प्रपंचाच्या चिंतनामध्ये घालवलं तर मग अखंड दिवस आपला प्रपंचच होतो, परमार्थ होत नाही. रात्री झोपताना पिठाच्या गिरणीमध्ये जर हलदी टाकली, काय टाकली? पिठाच्या गिरणीमध्ये हळद टाकली आपण दळायला, तर सकाळी काय बाहेर येणार आहे? तांदळाचं पीठ बाहेर येईल का? पहिल्यांदा हळदच बाहेर येईल हो. म्हणून आपण रात्री झोपताना भगवंताचं नामस्मरण केलं तर दिवसभर नामस्मरण राहील. चादर ओढल्या आपण भगवंताचं नामस्मरण, झोपण्याच्या आधी 15 मिनिटं आपण भगवंताचं नामस्मरण करूनच झोपलं पाहिजे. त्या भगवंताला आठवा, त्या भगवंताचं चिंतन करा, दिलेली उपासना करा, दिलेलं नामस्मरण करा. झोपण्याच्या आधी करा, तर झोपण्याच्या आधी आपल्याकडं भगवंताचं नामस्मरण असेल तर सकाळी आपल्याला नामस्मरणच आपल्या मुखातून, आपल्या चित्तातून, आपल्या अंतःकरणातून बाहेर पडेल. आणि झोपताना आपल्याकडे प्रपंचाचे विचार असतील तर सकाळी प्रपंचच बाहेर पडेल. मग आपण काय करायला पाहिजे? प्रत्येकाने अखंड चिंतन विठोबाचं करायला पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचंच करायला पाहिजे. इंद्रियांविषयी होय संगती, ते काळी जय दुश्चिती मनोवृत्ती. बघा, इंद्रियांची संगत जर लागली मनाला तर माणसाचं मन दुश्चित होतं. माणसाचं मन दुश्चित होतो. तेव्हा न घडे विषय प्राप्ती, इंद्रिया स्फूर्ती स्फुरेना. आणि जर तेच मन जर आपल्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये असेल तर इंद्रियांना विषयाचं स्मरण होत नाही. जेव्हा असा अनासक्त मनोधर्म, तेव्हा इंद्रियांचे न चाले काम. मना अधीन इंद्रिय ग्राम, इंद्रिया मनो नेम कदा न घडे. काय सांगतात? जर मनोवृत्ती जेव्हा आसक्त नसते, बघा, मनाकडे कोणतेच विचार नसतील, मनाकडे कुठलीच आसक्ती नसेल, मनाकडे आसक्ती आहे म्हणून आपण विषयांकडे धावतो, आणि मनाकडे कोणत्याच प्रकारची आसक्ती नसेल तेव्हा इंद्रियांचे सामर्थ्य मुळीच चालत नाही. बघा, इंद्रियांचं सामर्थ्य कधी चालतो? मनाकडे विषय असतील, मनाकडे वासना असतील तरच इंद्रियांचं राज्य चालतो. जर मनाकडे आसक्तीच नसेल, कुठल्याच प्रकारचा विषय मनाकडे नसेल तर इंद्रिय तुमची शांत असतात. इंद्रियांना शांत करण्याचं एकमेव उपाय म्हणजे मनाला स्थिर करणं, मनाला शांत करणं, मनाला नामस्मरणामध्ये ठेवणं, मनाला भगवंताच्या भजनामध्ये ठेवणं, मनाला बोधामृत पाजणं. ह्या सगळ्या क्रिया आपल्याकडून व्हायला पाहिजे रोजच्या रोज. आणि म्हणून श्रवण भक्ती करा. जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ. मागे केले ती तुके व्यर्थ, श्रवणे विन. याच्या आधी जी भक्ती केली ती फुकट केली सांगतात समर्थ. जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ. ज्याने श्रवण भक्ती केली नाही त्याचा परमार्थ होणारच नाही सांगतात. मागे केले ती तुके व्यर्थ, श्रवणे विन. श्रवणच केलं नाही आपण. आणि श्रवण भजनाचा आरंभ आहे. योग्य प्रकारे आपण चांगल्या प्रकारे श्रवण केलं प्रत्येक साधकाने तर त्याच्या अंतःकरणामध्ये असलेली
मलिनता निघून जातो, शुद्ध भाव तयार होतो. ग्रंथांचं वाचन केल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येक संताचा भाव आपल्या आतमध्ये तयार होतो. प्रत्येक संताचा भाव, कारण भाव कुठे उतरवला आहे संतांनी? ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये उतरवलेला आहे. नाथबाबांनी ह्या भागवतामध्ये उतरवलेला आहे आपला भाव, आणि तोच भाव आपल्याला मिळाला पाहिजे. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला जायचं म्हणजे काय? त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं म्हणजे काय? त्यांनी जे काय साम्राज्य, त्यांनी जे काही शिदोरे आपल्यासाठी ठेवलेली आहे ती शिदोरे आपल्याला खाता यायला पाहिजे. प्रत्येक ग्रंथ म्हणजे आपल्यासाठी शिदोरी आहे. पण आपल्या घरामध्ये सगळी पुस्तकं आहेत, पुस्तकं बरं का, ग्रंथ नाही. पण ग्रंथ आपल्याकडे नाही आहेत. आणि काही लोकांकडे ग्रंथ आहेत पण वाचतच नाही. आणि नाही वाचता येत तर कमीत कमी श्रवण भक्तीला या, श्रवण तर करा. संतांचे विचार त्यांनी, आता आहेत का संत? संत आपलं काम साधून निघून गेले. कारण ते कशासाठी आले होते? अवतार घेऊन आले होते. आणि त्यांनी त्यांचं कार्य करून, त्यांनी त्यांचा प्रसाद, त्यांनी त्यांची वाणी, त्यांनी त्यांचे विचार ग्रंथांमध्ये उतरून निघून गेले आणि आपल्यासाठी ठेवलेत ते. पण आपण जर तिथे हजर नसो, आपण जर ते वाचन केलं नाही, आपण ते ऐकलं नाही, तर आपल्याला संतांचे विचार कसे पडतील? आणि संतांच्या विचाराप्रमाणे आपण चाललो तर आपली साधना पण आपोआपच काय होतो? साधनाही करायची गरज लागत नाही. सातत्याने संतांचे विचार, कारण संततेची देव आणि निमित्त त्या प्रतिमा. संतच देव आहेत, प्रतिमा निमित्ताला आहेत. मग आपण काय करायला पाहिजे? संतांचे विचार आपण घ्यायला पाहिजे. जेव्हा अनासक्त मनोधर्म, तेव्हा इंद्रियांचे न चाले काम. इंद्रिय काय काम करत नाही. मना आधीन इंद्रिय ग्राम, इंद्रिया मनोनेम कदा न घडे. बघा, मना काय लिहिलंय? मनोनेम कदा न घडे. इंद्रिया मनोनेम कदा न घडे. इंद्रियांना शक्ती कोणाची? मनाची आहे. इंद्रियांचं काही चालत नाही. इंद्रियांना फक्त आदेश आला मनाचा की त्याप्रमाणे वागतात. म्हणून सगळं काय आहे ते मनावर आहे. म्हणून मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच माणसाला बंधनात टाकतो आणि मनच माणसाला काय करतो? मनच माणसाला बंधनात टाकतो आणि मनच माणसाला विषयांमध्ये अडकवतो. मनच माणसाला काय करतो? विषयामध्ये अडकवतो. म्हणून मनाच्या वृत्ती नाना, तेथे जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना परंतु आहे. बहिणाबाईंनी काय लिहिलं बघा इथे? मन वढाय उभ्या पिकातलं ढोर. किती हाकल फिरी येत पिकावर. मन वढाल उभ्या पिकातलं ढोर. किती हाकाल फिरी येत पिकावर. असं मन आहे. त्याला ज्याची आवड लागली तिकडेच तो धावतो. आणि त्याला जर हरिनामाची आवड आपण लावून दिली तर तो हरिनामच घेत बसतो. मग सगळं कोणाच्या हातात आहे? प्रत्येक ज्याच्या त्याच्या हातात आहे. तुका म्हणे किल्ली संता हाती दिली. आणि संतांनी आपल्याला हेच सांगितलं फक्त की काही करू नका, भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताच्या नामस्मरणामध्ये सगळं आहे. तुमचा भाव तयार होतो आणि भावातून भक्ती निर्माण आहे. आपण अशी कितीही पूजा केली तरी आपला भाव तयार होत नाही. पण आपण तीच जर गुरुकृपेने आपण जर ध्यान केलं तर सर्व इंद्रिये आपल्या एका आत्मतत्वाकडे येतात. आणि आत्मतत्वाकडे प्रत्येक इंद्रिय आपल्या आत्मतत्वाकडे आल्यामुळे आत्म्याचंच भजन होतो. आणि आत्म्याचं भजन केल्यानंतर आत्म्याचीच पूजा होतो. लक्षात घ्या, आत्म्याची पूजा, आत्म्याचं भजन केलं तर, आत्म्याचंच आपण निरूपण ऐकलं आणि आपण कथा
कथा बघा आपण ऐकला तर आपला सगळा निघून जाईल. कारण कथा ऐकून आपली व्यथा जाणार अजिबात नाही. आपण आपल्याच आत्म्याचं चिंतन करायला पाहिजे. पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले, ब्रह्मविद थोरावले येण्याची पंथे. याच्या आधी जे जे संत झाले ते कोणाचे तरी काय होते, साधक होते. आणि साधक अवस्थेमध्ये असताना त्यांनी साधना करता 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 भगवंताला साध्य केलं, भगवंताला प्राप्त केलं. आणि मग ते काय झाले, सिद्ध झाले, सिद्ध अवस्थेला गेले, म्हणजे देवरूप झाले. तुकाराम महाराज म्हणतात की नाही बा, देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेलो. इंद्रियांचा राजा मन इंद्रिय न चालता मने विन. बघा इथं काय लिहिलंय, इंद्रियांचा राजा आहे. मी आता तुम्हाला तेच सांगितलं मगासपासून की इंद्रियांचा राजा मन आहे. इंद्रियांचा राजा मन इंद्रिय न चालती मने विन. पुरुषा तेही मन आपण वश्यदान स्वय करी. म्हणजे काय सांगतात, मन काय करतो, मनुष्याला आपल्या ताब्यात घेतो. पुरुषातेही मन आपण वश्यदान स्वय करी. किती मोठा पुरुष असला, अगदी आडदंड जरी असला, बुद्धिमान जरी असला, तरी त्याला मन काय करतो, आपल्या वशमध्ये घेतो, आपल्या काबूत घेतो मन. आणि म्हणून मनासारखा नाही नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसा. मनासारखा दुसरा देवच नाही सांगितलं आहे. नाही नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसा. पण कधी त्या मनाला आपण जर भजनाला लावला, त्याचा अखंड आपण मनाकडे भगवंताचं नामस्मरण सातत्याने केले, नामस्मरण केलं तरच मनाला आपल्याला काय करता येईल, रामरूप करता येईल. आणि एकदा का मनाला भजनाची सवय लागली, राम नामाची सवय लागली, तर राम म्हणता रामची होई जय. राम म्हणता म्हणताच आपण राम होऊन जातो. कधी होऊन जातो माहित नाही पडत आपल्याला. राम म्हणता राम होई जय. यज्ञ पावला पावले. बघा त्या हरिनामाचा यज्ञ पावला पावलाला पावला गणित आपल्याला हरिनामाचा यज्ञ करता यायला पाहिजे. आपण सगळे यज्ञ करतो पण नामाचा यज्ञ आपण करत नाही. आणि तो तुमचा आमचा अखंड चालू आहे श्वासावरती, पण लक्ष नाही हो. लक्ष ठेवायला पाहिजे. आपण काय करतो, सगळं कामामध्ये वेळ घालवतो आणि आपण प्रपंचाचं चिंतन करतो. एका हातामध्ये संतांनी असं नाही केलं. संतांनी प्रत्येक काम भगवंताच्या नामस्मरणातून केलं. आणि त्यांचं मन रामरूप झालं. आणि मन रामरूप झाल्यामुळे त्यांची इंद्रिय पण रामरूप झाली. आणि मग त्याने हाताने केलेलं काम भगवंताचं झालं. डोळ्यांनी जे काय बघितलं ते भगवंतानेच बघितलं. कानाने जे काय ऐकलं ते भगवंतानेच ऐकलं. पायाने जे जे चालत गेले ती पावलं पण त्यांची तीर्थाकडे चालत गेली, असं झालं. जे जे कार्य का आपण करू हाताने पायाने इंद्रियांच्या द्वारे, ते सर्व कर्म जर आपला मन रामरूप झाला तर प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित होतात. प्रत्येक कर्म. आणि आपल्याकडे जर नामस्मरण नसेल तर केलेली कर्म आपण केली असे होतात आणि ती भगवंताला अर्पण होत नाही. आणि लिहिलं की नाही, अरे जी घडी राम नामाविन गेली, जणी आपली ते तू हानी केली. अरे जी घडी राम नामाविन गेली, जणी आपली ते तू हानी केली. राम नामाशिवाय जे जे कर्म आपल्या हातातून होईल त्या कर्मातून आपलीच हानी होणार आहे. कारण आपण रिकामा अर्ध घडी राहू नको सांगितलंय. एक अर्ध घडी पण आपण त्या भगवंताच्या नामाशिवाय राहता कामा नाही. आणि जर आपण तर दिवसभर आपल्याकडे नामस्मरण नसतो, मग आपल्याला करणं पुण्य होतं का पाप होतो? लिहिले की नाही, नामाविन मुख सर्पाचे ते
बिल जिव्हा नव्हे काल सर्प. आपला नाथबाबा सांगतात, नामाविन मुख सर्पाचे ते बिल जिव्हा नव्हे काल सर्प. भगवंताच्या नामाशिवाय आपल्या मुखामध्ये असलेली जीभ जी जी बोलल ते आपण कालाला कालाला आपण शरण गेल्यासारखं आहे. आणि भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंताची प्राप्ती आहे. इंद्रियांचा राजा मना इंद्रिय न चालती मने विन, पुरुषा तेही मन आपण वश्यदान स्वय करी. प्रत्येक पुरुषाला मन काय करतो, आपल्या ताब्यात घेतो. आणि एकदा का आपण मनाच्या ताब्यात गेलो तर मग आपल्याकडनं जी जी कर्म होतील ते आपल्याला पापाला प्रवृत्त करणारे असतील. अति बलिया बळी मन, तेथे इंद्रिय बापुडी कोण. मनाचे करावया दमन, नवे अंगवन वरिष्ठा. मोठे मोठे होऊन गेले, मोठे मोठे देव लोक होऊन गेले. इंद्र होऊन गेला बघा. ब्रह्मदेव ज्यांनी प्रत्यक्ष सृष्टीची निर्मिती केली, अशा ब्रह्मदेवाने देखील आपली कन्या सरस्वती तिच्या अधीन गेला. विचार करण्याच्या गोष्टी आहे. देवांचा राजा बृहस्पती, देवांचा राजा बृहस्पती, आणि त्या इथं दिलं की नाही, बृहस्पतीची पत्नी तारा, आणि हिच्या मागे कोण गेला, चंद्र गेला. आणि चंद्र पण काय पडला, चंद्राला क्षयरोग लागला. इथे दाखवलं. आता मागच्या वेळेला हे सगळं प्रकरण झालेलं आपला. परत मी काय घेतो की आपल्या लक्षात यायला पाहिजे की मनच माणसाला काय करतो, मनच माणसाला पापामध्ये ढकलतो आणि मनच माणसाला भगवंताचं दर्शन करून देतो. म्हणजे सगळं आहे ते मनावरच आहे. आणि म्हणून मनाला आपल्याला काय करायला पाहिजे, सकाळी आपल्याला मनाला ठाईचं वैसुनी करा एकचित्त आवडी अनंतार व्हावा. असं का लिहिलं आहे, ज्ञानोबाला सांगतात ठाईचं वैसुनी करा एकचित्त. आसनाची या गाडी का, बघा आम्ही जो मार्ग सांगितला निका, तेने होईल तरी होईल का निरोधी. या मनाला निरोध करायचा असेल, मनाला एकाग्रचित्त करायचं असेल तर ज्ञानोबाला सांगतात आसनाची या गाडी का, आम्ही जो मार्ग सांगितला निका, तेने होईल तरी होय का निरोध या. येरी तरी येणे योगे, जे इंद्रिया विंदान लागे, तै चित्त भेटो रिगे आपण पेया. आपल्याच आत्मस्वरूपाला चित्त भेटायला येतो. पण आपण जर आसनावर बसून जर ध्यान केला तर, आणि जे ध्यान करत नाही त्यांच्याकडे ज्ञान येणार कुठलं. आणि म्हणून आम्ही विरोध काय करतो की जोपर्यंत आपण ध्यान करत नाही तोपर्यंत ज्ञान होईल कुठनं. कारण इंद्रिय आपली सगळीकडे भरकटलेली आहेत. आणि ध्यान केल्यावर सर्व इंद्रिय कुठे येतात, एका आत्मतत्वाकडे येतात, एका आत्मस्वरूपाशी एकरूप होतो आपण. अति बलिया बली मन, काय लिहिले, अत्यंत बल आहे मनाकडे, तेथे इंद्रिय बापुडी कोण. इंद्रिय काय त्यांच्या समोर, मनासमोर. इंद्रिय त्यांच्या समोर काहीच नाही मनासमोर. त्या मनाचं बल एवढं आहे की मोठ्या मोठ्या देव लोकांना त्यांनी काय केलं, भ्रष्ट करून टाकलेलं आहे. तर आपली काय तिथे भिशात, मनाचे कराव्या दमन, नव्हे अंगवन वरिष्ठा. मोठे मोठे देव लोकांनी पण मनाला ताब्यात ठेवता आलं नाही. आणि ते पण काय कुठे पडले, ते पण धोक्यात पडले. मग तेथे आपली भिशात काय, काल निजसत्ता सर्व ग्रासी, परी मनाची लो नुपडे त्याशी. काळाची सत्ता आहे संपूर्ण विश्वावर, पण तो काळ ही मनाला काहीच करू शकत नाही. बघा म्हणजे मनाचा वेग किती आहे. मनाशी टाकिले मागे आणि गतीशी तुलना नसे. मनाची गती एवढी आहे. म्हणून काय लिहिले ते काय सांगतात, काल निज सत्ता सर्व ग्रासी. काळाची संपूर्ण
संपूर्ण ब्रह्मांडावर सत्ता आहे. पण तो काल पण परी मनाची लोवून नुपडे त्याशी, मन ही त्याला ऐकत नाही. करिता उत्पत्ती स्थिती प्रलयाशी, मन कालाशी ना टोपे. काल काय करतो? उत्पत्ती करतो आणि स्थिती करतो आणि काय करतो? प्रलय पण करून टाकतो. एवढी कालाची सत्ता आहे. कालाकडे शक्ती आहे की तो निर्माण करतो आणि सांभाळ पण करतो आणि लय पण करतो. पण तोही देखील मनाला स्पर्श करू शकत नाही. म्हणजे एवढी मनाची शक्ती आहे. पण मोठ्या मोठ्या देव लोकांना भ्रष्ट करून टाकणारा मन हा अशी मनाची शक्ती आहे. आणि म्हणून ते मन काय करायला पाहिजे? परत परत सांगतो, मन गुरुकृपेची आनंदी दासी, मन सदा भीत असे सद्गुरुशी, ते ठेविता सद्गुरु चरणापाशी, ते साधकाशी संतोष. साधक व्हा आणि भगवन आणि काय करा? गुरुला शरण जा. आणि गुरुच्या चरणावर आपण जर डोकं ठेवलं, सातत्याने लक्ष ठेवून जर आपण भगवंताचं भजन केलं, सद्गुरु जो संसारी त्याची आज्ञा मी वाहे श्री, तो जयावरी कृपा करी त्याशी उद्धरी तात्काळ. नाथ भागवतच सांगतो आपलं मागच्या एका अध्यायामध्ये, सद्गुरु जो संसारी त्याची आज्ञा मी वाहे श्री. भगवंत सांगतो, जो संसारातला मुलाबालांमध्ये बायका मुलांमध्ये राहणारा जो गुरु आहे, सद्गुरु जो संसारी त्याची आज्ञा मी वाहे श्री, त्याची आज्ञा मी वाहे श्री. त्या गुरुने साधकाला एखादा आशीर्वाद दिला तर शक्ती भगवंत म्हणतो मला पुरवायला लागतो. एवढी गुरुची शक्ती आहे. म्हणून गुरुविना कोण बतावी वाटो. म्हणून गुरुशिवाय ज्ञान नाही. म्हणून सकळांशी येते आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामातून. गुरु काय करतात? नाम देतात आणि नामाच्या माध्यमातून आपल्याला ते भगवंताशी एकरूप करून देतात. परी मनाचे लोव नुपडे त्याशी, करिता उत्पत्ती स्थिती प्रलयांशी, मन काळाशी ना टोपे. मन काळाला पण आठवत नाही. एवढी मनाची काय शक्ती आहे, एवढी मनाचा बल आहे. शस्त्र न तुटे सर्वता मन, त्याशी विरवू न शकेशी जीवन, मन जाळू न सके दहन, मनाचे गगन शून्य करू न शके. आता भगवंत उद्धवाला सांगतो, बघ उद्धवा, शस्त्र न तुटे सर्वता मन. मन हे शस्त्राने तुटलं जात नाही. शस्त्र पण तोडू शकत नाही त्याला. त्याशी विरू न सके जीवन, पाणी त्याला भिजू शकत नाही. म्हणून नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसे. तुकाराम महाराज सांगतात, मनासारखा दुसरा देवच नाही, मनच देव आहे. म्हणून मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन मनची करी. मोक्षाला नेणारा मनच आहे आणि बंधनात टाकणारा पण मनच आहे. म्हणून प्रत्येकाने अभ्यास करा की आपलं मन दिवसभरातून कुठे असतो, प्रपंचात किती असतो. ज्याने तरी करा आपल्या बलकट बुद्धी. आपण किती वेळ ध्यान करतो, किती वेळ आपलं नामस्मरण आहे, आपलं किती वेळ नामस्मरण वाचून आपला दिवस आपण घालवतो. बायकांमध्ये, मुलांमध्ये, प्रपंचामध्ये, फिरण्यामध्ये किती आपण वेळ घालवतो. हे ज्याचं त्यांनी काय सिंहावलोकन करा. प्रत्येक माणसाने आपला सिंहावलोकन करायला शिका की आज दिवसभरात माझं नामस्मरण किती झालं आणि आपलं मन किती भरकटलं. कोणत्या विषयामध्ये आपण चर्चा केली, त्या मनाला आपण रामरूप केलं का? ज्याची त्यांनी करा बरं का, ज्याची त्यांनी सिंहावलोकन करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करतो आणि सकाळी उठल्यावर आपल्याकडे त्या भगवंताचं नामस्मरण आहे की नाही, ह्याचं पण तुम्ही स्वतःच त्याची काय प्रचिती घ्या. ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहतील ते शहाणे, प्रचितीविन दैन्यवाने. तर प्रचिती नसेल तर दैन्यवानी अवस्था आहे.
काही लोक फक्त पूजा करतात, फुलं वाहतात, सगळं करतात, पुष्पपात्र वाहतात, तुळशी वाहतात, काय काय हार काय घालतात, पण ते करुणा अशातली वार्ता नाही. पण ते करताना आपल्याकडे नामस्मरण चालू आहे का बघा. कारण प्रत्येक भगवंताला प्रत्येक जे काय पत्रम पुष्पम फलम आपण जे वाहतो ते नामस्मरणातून वाचायला पाहिजे. आपल्याकडं नामच नसेल, आपण हजार फुलं देवाला वाहिली, तुळशी पात्र वाहिले 1000, बेल व्हायला 1000 आणि भगवंताचं नामस्मरण होत नाही आतमध्ये, काय फायदा होईल का? नामस्मरणासाठी सगळं हे दिलेलं आपल्याला, पूजा पाठ मंत्र तंत्र हवन यज्ञ हे सगळं एका नामस्मरणासाठी. कारण नाम कशाला दिलंय? कारण भगवंताला माहिती आहे साधू संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि ज्ञानदृष्टीने अवलोकिले ते हे नाम श्रीहरीचे. कशासाठी दिलंय? त्यांनी ओळखलं की कलियुगामध्ये प्रत्येक माणूस या मनाच्या अधीन जाणार आहे, विषयांच्या अधीन जाणार आहे, आणि म्हणून त्यांनी नाम दिलेलं आहे. 1000 वर्ष तपश्चर्या केली, ते पण फसले, ते पण अडकले. 1000 वर्ष 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि मस्त गंध भोगिली. कितीतरी असे उदाहरणं आपल्याला दिसतील. आणि भगवंताचं नामस्मरण जे आहे त्या नामस्मरणातून म्हणून राम म्हणता रामची होई जे. राम म्हणता म्हणता तुका म्हणे आळी देवी नुरेची वेगळी हो. जर आपण ध्यास धरला नामाचा तर आपण नामरूप होऊन जातो. आणि तो ध्यास लागावा म्हणून शास्त्र आहे, तो ध्यास लागावा म्हणून आपल्याला श्रवण भक्ती आहे, तो ध्यास लागावा म्हणून नामचिंतन आहे. त्या आळीनं ध्यास धरला, आत्ता भिंगोरटी येईल आणि आत्ता आपल्याला चावेल, भिंगोरटी येईल आणि आत्ता आपल्याला चावेल. आणि असं त्या भगवंताने असं त्या भिंगोरटीचं चिंतन करता करता त्या भिंगोरटीने आणलेली आळी, आपल्या घरट्यामध्ये ठेवलेली आळी, तिने फक्त भिंगोरटीचं चिंतन केलं आणि ते आळी पण भिंगोरटी झाली. तसं आपण भगवंताचं चिंतन केलं तर दुसरा उपाय काय नाही बरं. काय उपाय? एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे. भगवंताचं भजन करायलाच लागेल, त्याशिवाय दुसरा उपाय काय नाही ते जगामध्ये. आणि त्या भगवंताच्या नामस्मरणासाठी शास्त्रे आहेत, हे सांगण्यासाठी नाही ज्ञान. सांगून आपण स्वतःची काय करू? स्वतःच आपण आपलं स्वतःचं नाव मोठं होईल, पण भगवंत भेटणार नाही. भगवंताच्या भेटीसाठी आपल्याला भगवंताचं अखंड चिंतन करावं लागेल. मग सांगू नये का? तर सांगणं एवढ्यासाठी आहे की प्रत्येक जीवाचं नामचिंतन व्हावं. त्यासाठी दवंडी पिटलण्यासाठी आपल्याला प्रवचनही करायला पाहिजे, कीर्तनही करायला पाहिजे. प्रत्येक जीवाचं नामस्मरण जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. आणि त्या नामस्मरणासाठी आपल्याला दवंडी पिटलणं फार महत्त्वाचं आहे. आणि शास्त्र सांगणं म्हणजे काय? शास्त्र सांगणं म्हणजे दवंडी पिटलणं, भगवंताच्या नामाशी एकरूप कसं होता येईल याच्यासाठी शास्त्र सांगते. शास्त्रे न तुटे सर्वता मन. बघा, शास्त्राने मन तुटत नाही. त्याशी विरवू न शके जीवन, मन जालू न शके दहन, म्हणा ते गगन शून्य करू न शके. म्हणजे शस्त्राने जसं तुटत नाही, अग्नीने जाळलं जात नाही, पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने उडत नाही, ही जशी भगवंताची जशी लीला आहे, जसं भगवंत अग्नीने जळू शकत नाही, वाऱ्याने उडू शकत नाही, तसंच हे मन आहे, मनच भगवंत आहे. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात स्पष्टपणे, नाही नाही आनदैवत तुका म्हणे मना ऐसे. मनच आपला देव आहे, पण त्या मनाकडे अखंड चिंतन विठोबाचं असलं पाहिजे. मनाशी लागू न सके व्याधी, मन रोडे जो ऐसी नाही आधी. मन अकलावया सिद्धी, पाहता त्रिशुद्धी दिसेना. काय सांगतात इथे? मनाला कसलीही व्याधी जडत नाही,
ते बारीक होत नाही आणि कोणालाही वश होत नाही. मनाला व्याधी लागत नाही बघा. मनाला व्याधी लागत नाही म्हणतात. मनाला कुठल्याही प्रकारचा व्याधी नाही. कारण मन काय आहे? मनच भगवंत आहे, मनच देव आहे. मनच काय आहे? मनच भगवंत आहे, मनच देव आहे. आणि त्यामुळे त्याला बघा ना, तुमचा जो आपला जो श्वासोश्वास चालतो, तो श्वासोश्वास जर सातत्याने त्या भगवंताच्या नामामध्ये आपल्याला जर चालू ठेवला सारखा आणि तो श्वासोश्वास आपला थांबल्यानंतर आपण मनाच्या पलीकडे जातो. पण भगवंत मनाच्या पलीकडे आहे, भगवंत देहाच्या पलीकडे आहे, भगवंत मनाच्या पलीकडे आहे, विचारांच्या पलीकडे भगवंत आहे. आणि त्या भगवंताला आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला मनाला स्थिर करावं लागेल. जसं म्हणून जवळ करी माझी भक्ती तव तव अविद्या निवृत्ती. म्हणजे जसं आपण त्या श्वासावरती भजन करू. कारण काय होतं माहिती आहे का, की प्रत्येकाचं मन जे धावतो त्या मनाला धावणारा आपला श्वास आहे. आणि तो आपला श्वासच जर शांत झाला, स्थिर झाला का मनाची धाव थांबली जाते. आणि मनाची धाव जिथं थांबली जाते तिथं आपल्याला भगवंताची आत्मप्रचिती येते, भगवंताची प्रचिती येते. म्हणून तुका म्हणे मन मुरे मग जे उरे, ते तू म्हणजे ते आपलं स्वरूप आहे. तुकाराम महाराजांनी एकदम सोप्या आणि थोडक्या शब्दात सांगितलंय. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे, ते तू, ते तुझं स्वरूप, ते आपलं स्वरूप आहे. आणि ते आपल्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी शास्त्र एवढ्या एका भगवंताची ओळख होण्यासाठी शास्त्र आहेत. मनाला कसली व्याधी जडत नाही, ते बारीक होत नाही बघा. मन बारीक होत नाही. मन काय आहे? मन वाढतच जातो आणि कोणालाही वश होत नाही. मन कोणाला पण वश होत नाही. आणि पुढं काय सांगतात? मन ब्रह्मादिकांच्या रची कोंडी, मन ब्रह्मादिकांच्या रची कोडी, मन ब्रह्मांडे घडी मोडी, मन निज कल्पना ककाडी, नाचवी धांदली त्रैलोक्या. मनच काय करतो? ब्रह्मादिकांच्या रची कोडी. बघा, भगवंताच्या एका संकल्पातून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. एक भगवंताचा संकल्प, एकोहम बहुश्याम. भगवंत एकटाच होता, त्याला वाटलं आपण बहुरूपाने व्हावं. एकोहम बहुश्याम, भगवंत एकटाच होता आणि तो आधी संकल्प आहे. आणि भगवंताला विचार पडलं की एकटा राहून काय करणार, म्हणून भगवंताने काय केलं? बहुरूपाने, बहुश्याम म्हणजे बहुरूपाने भगवंत तयार झाला. भगवंत एकच आहे पण तो बहुरूपाने नटलेला आहे. आणि म्हणून त्याने ही माया रचली. आपल्या संकल्पातून, आपल्या कल्पनेतून त्याने माया रचली. आणि ती माया जी आहे भगवंताची, ती मायाच काय करते? मायाच आपल्याला दिसते, भगवंत दिसत नाही. कारण कल्पनेतून निघालेली माया आहे. मायेची रचना कशातून निघालेली आहे? तर कल्पनेतून निर्माण झालेली आहे. आणि तसं आपल्या कल्पनेतून निघालेले जे विचार आहेत ते मायेचे विचार आहेत हो. पण तोच मन जर, तीच कल्पना जर भगवत स्वरूप झाली तर सगळीकडे भगवंत दिसायला लागतो. कल्पनेची एक बरे, जो मोहरताच मोहरे आणि स्वरूपी घालताच होय, निर्विकल्प समाधी लागते बघा. समर्थ सांगतात, कल्पनेची एक बरे, जो मोहरताच मोहरे स्वरूपी घालताच होय निर्विकल्प. आपण निर्विकल्प होतो. कुठल्याच कल्पना जेव्हा आपल्याकडे नसतील तेव्हा आपणच परब्रह्म आहोत. कुठे लांब जायची गरज नाही, सगळं आपल्याजवळ आहे. पण हे समजण्यासाठी आपल्याला आपलं ज्याचं अखंड चिंतन विठोबाचं, ज्याचं अखंड भजन चालू आहे, त्यालाच ह्या गोष्टीची आपल्याला काय, प्रत्येक माणसाला अनुभव येईल. प्रत्येक माणसाला अनुभव येईल. पण तो भजनानंदामध्ये गेला तर
त्याचं अखंड भजन चालू झालं, नखशिखांत भजन चालू झालं, तरच त्याला भगवंताची अनुभूती येते. आणि भगवंताची अनुभूती आल्यानंतर आपल्याला आपलं मन जे आहे ते भगवत स्वरूप होतो. आणि म्हणून ज्ञानोबाला सांगतात, जाणीव जेथे निघे विचार मागोता पावली निघे, तर्को आयनी निघे अंगी जायच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच हे विज्ञान, तेथे सत्यबुद्धी हा अज्ञान जाण, आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूप येऊन जायचे. म्हणजे का आत्मस्वरूपाशी आपण एकरूप झालो तरच आपल्याला स्वरूपाची अनुभूती येते. एक स्वरूप साक्षात्कार आपल्याला प्रत्येक जीवाचा उद्धार करतो. आणि त्यासाठी त्याला हरिनामाची जोड पाहिजे, गुरूंची जोड पाहिजे, महावाक्याचा बोध पाहिजे.